मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 7 दिवस मोहीम. नगर जिल्ह्यात 21,908 कर्मचारी, 9 लाख कुटुंबांचं घरी जाऊन करणार सर्वेक्षण. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्यानं इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात युद्ध पातळीवर 7 दिवस घरोघरी 127 प्रश्नांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 45 लाख इतकी आहे. या आधारावर सुमारे 9 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाभरात 21,908 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी गुरुवारी सायंकाळी बैठक घेऊन याबाबतचे निर्देश दिलेत. राज्य मागासवर्ग आयोगानं करावयाच्या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आलेत. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी मुख्य नोडल अधिकारी आहेत, तर शहरी भागाकरता महानगरपालिका आयुक्त, इतर ग्रामीण भागात उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी नोडल अधिकारी असणार आहेत. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजासाठीचं सॉफ्टवेअर तयार करण्यात आलंय. त्यावर माहिती संकलित केली जाणार आहे. येत्या 7 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचारी नियुक्तीच्या सूचना दिल्यात. सुमारे 21,908 कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर.